सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड झालेली आहे। संयुक्त महाविकास आघाडीने या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि भाजपला फार मोठा धक्का बसलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील साहेब आपण त्यांच्याशी चर्चा करू। फार राज्याचं संपूर्ण लक्ष लागलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये संयुक्त महाविकास आघाडीच कुठेतरी एकत्र आली आणि भाजपला फार मोठा धक्का बसलाय। जिल्हा परिषदेचं संख्याबळ बघता या जिल्ह्यातल्या जनतेने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जवळपास बहुमत दिलेलं होतं आणि 36 जागा यांच्या निवडून आलेल्या होत्या आणि मला समाधान आहे की जिल्हा परिषदेत दीर्घकाळ प्रशासन नव्हतं, म्हणजे प्रशासनाच्या हातात जिल्हा परिषद होती। आता ती प्रशासकीय राजवट संपून लोकांचे प्रतिनिधी आज त्या ठिकाणी निवडून जात आहेत, गेलेले आहेत आणि त्यांचं राज्य आत्तापासून सुरू आहे। सांगली जिल्ह्यातल्या जनतेची माझे हे सगळे नवीन सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता पाटील आणि उपाध्यक्ष ऋषिकेश लाड हे दोघंही अतिशय उत्तम सेवा करतील अशी माझी खात्री आहे। मुळामध्ये निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आघाडी झाली होती, तीच आघाडी आता कंटिन्यू झालेली आहे। मात्र तरीसुद्धा भाजपचा शेवटपर्यंत प्रयत्न होता की मित्र पक्षांना, कारण मित्र पक्षांना अगोदर त्यांनी सामावून घेतलं नव्हतं, मात्र नंतर मित्रपक्ष आपल्यासोबत आहे म्हणून एक राजकीय वातावरण सुद्धा तापवलं होतं। मात्र जी निवडणूक पूर्व आघाडी होती तशीच आघाडी तुमची राहिली। हो, निवडणूक पूर्व जशी आम्ही बऱ्याच विचारांती आम्ही आघाडी केलेली होती आणि समविचारी सर्व पक्ष आहेत, काही फार फरक नाही। राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातलेही नेते आणि प्रमुख जिल्ह्यातले हे आमचे जुने सहकारी आहेत, त्यामुळं मला काही आमच्या अंडरस्टँडिंगमध्ये कुठं काही अडचण आली नाही आणि पुढेही येईल असं वाटत नाही। तुम्ही मंत्री असताना सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये दर्जा वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केला होता। आता कोणकोणत्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देणार? तुमचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत? नाही, सांगली जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठ्याचे अनेक प्रश्न आहेत, अनेक गावांना पाणी पुरवठा अपुरा आहे। पाणी पुरवठ्यामध्ये लक्ष घालायला लागेल आणि आम्हाला पाणी व्यवस्थित मुबलक पाणी सांगली जिल्ह्यातल्या जनतेला देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल। ग्रामपंचायतीचं सक्षमीकरण करायला लागेल। वित्त आयोगाचे पैसे मागचे 3 वर्ष 4 वर्ष आलेले नाहीत, ते आणावे लागतील। जिल्ह्यातले आरोग्य आणि शिक्षण यात आमचं सरकार होतं त्यावेळी आम्ही अतिशय दूरगामी बदल केलेले आहेत, जे महाराष्ट्रातली लोक पाहायला येतात आणि त्यामुळं आरोग्य व्यवस्था आणि शिक्षणाची व्यवस्था ही त्याचा दर्जा कसा उंचावेल हे बघण्याचं काम आम्ही करू आणि मला खात्री आहे की आमचे सगळे पदाधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन, ठीक आहे निवडणूक झाली पण गट तट न करता सर्वांना सामावून घेण्याचं काम आमचे सगळे पदाधिकारी करतील आणि सांगली जिल्ह्याला पुढं नेण्याचं काम जिल्हा परिषदेचा जो ग्रामीण भाग आहे कार्यक्षेत्र, त्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावांना प्रोत्साहन देऊन राज्यस्तरावर ही गाव कशी 1 नंबरला 2 नंबरला येतील हे बघण्याचं काम आमची संयुक्त आघाडी करेल असा मला विश्वास आहे। नक्कीच बघतोय की आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि सर्वच मूलभूत सुविधा असतील ह्या पूर्ण केल्या जातीलच। मात्र निवडणूक संपलेली आहे, सर्व सदस्यांना सोबत घेऊन इथला कारभार चालवला जाईल असं आश्वासन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेबांनी दिलेलं आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, सांगली।